नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी मोनाली तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण ही अशा प्रकारची कलश साडी जी आहे ती शिकणार आहोत. याआधी देखील मी बरेच कलश साडीचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत, त्याच्यामुळे ते व्हिडिओज देखील नक्की पहा. ही जी कलश साडी आहे ही मी माझ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मीसाठी शिवत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे जे कापड मी इथं घेतलेलं आहे ह्याच्यावर अशा प्रकारच्या लाइनिंग आहेत. पदराकडचं जे कापड असतं ते कापड मी इथं पूर्णपणे घेतलेलं आहे. दोन्ही साईडला याला काठ आहे. हे कापड मी इथं 4 पदरी फोल्ड केलेलं आहे. त्याची एक साईड जी आहे ती 11.5 इंच, म्हणजे साधारण आपल्याला 45 ते 50 इंच लांबीचं कापड इथं घ्यायचं आहे. उंचीला मी हे इथं 6 इंच घेतलेलं आहे. याच्या खाली आपण काठ जॉईन करणार आहोत. इथं दोन्ही साईडला हे असे काठ आहेत. खालच्या बाजूने मी थोडे काठ जे आहेत ते अशा प्रकारे ठेवलेले आहेत. आता आपण हे दुसरे जे काठ आहेत ते इथं खालच्या बाजूला जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने काठ जे आहेत ते आपल्याला या कापडावर ठेवायचे आहेत. थोडासा काठ आपल्याला बाहेर येऊन द्यायचा आहे. सुरुवातीचं थोडंसं जे अंतर आहे ते अशा प्रकारे आपल्याला इथं सोडून द्यायचं आहे आणि मग हा काठ जो आहे हा या कापडाला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी हा काठ जो आहे तो या कापडाला जोडून घेतलेला आहे. मार्जिनची जी साईड आहे ती आपल्याला खाली काठाच्या बाजूला करायची आहे. आता साईडचा जो भाग आहे तो बरोबर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे काठ जो आहे तो आपला एक सलग दिसेल आणि याच्यावर इस्त्री करून दाबटीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी कापड पहिल्यांदा फोल्ड करून त्याच्यावर इस्त्री करून घेतली आणि त्याच्यावर अशा प्रकारे मी इथं दाबटीप मारून घेतलेली आहे. आता खालचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने काठ जे आहेत ते आपण जॉईंट करून घेतलेले आहेत. त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते एकदम व्यवस्थित आपले आलेले आहेत. पदराची अशी डिझाईन असल्यामुळे ती एकदम सुंदर दिसत आहे. आता आपल्याला याच्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. आता काठ जो आहे तो काठ बरोबर जिथं संपतोय तिथं आपली पहिली प्लीट आली पाहिजे, म्हणजे काठ जो आहे तो आपला पूर्ण दिसेल. त्यानंतर आपल्याला थोड्या मोठ्या मोठ्या प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्याला एकदम जवळ जवळ घ्यायच्या आहेत, म्हणजे दिसायला ते एकदम सुंदर दिसणार आहे. आपल्या कलशाचा वरील तोंडाकडील जो भाग आहे तो पुढचा पूर्ण अर्धा भाग कव्हर होईल एवढ्या प्लीट्स मी इथं घेणार आहे. इथं मी ही खालची जी डिझाईन आहे ती मॅच करत करत ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या घेत आहे. आता शेवटचा काठ घेताना आपल्याला काठ जो आहे तो वरती दिसला पाहिजे, अशा प्रकारे शेवटची प्लीट घ्यायची आहे. हा वरचा जो भाग आहे हा माझा 6 इंच इथं तयार झाला आहे. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या प्लीट्स ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारल्यानंतर वरील एक्स्ट्राचा जो भाग आहे आपल्याला तो कट करून टाकायचा आहे.
आता मी ही 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. ही जी पट्टी आहे ही आपण अशा प्रकारे बॅक साईडने आधी जोडून घेणार आहोत आणि मग ती फ्रंट भागावर कव्हर करणार आहोत. आता अशा पद्धतीने आपल्याला ही फ्रंट भागावर शिवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही पट्टी जी आहे ती पूर्ण शिवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही पट्टी जी आहे ती शिवून घेतलेली आहे. दोन्ही बाजूने आपलं फिनिशिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित आलेलं आहे. कुठेही कापडाचे धागे दोरे वगैरे काहीही दिसत नाहीये आणि ही आपली अशी सुंदर अशी कलश साडी रेडी झालेली आहे. ही जी कलश साडी आहे ही मी माझ्या महालक्ष्मीसाठी शिवलेली आहे. त्याच्यासाठी हा मी सेपरेट इथं पदर रेडी करून घेतलेला आहे. इथं मी हा डबल फोल्ड केलेला आहे. त्याची एक बाजू 12 इंच म्हणजे साधारण 24 इंच आणि फोल्ड साठी 1 इंच अशा प्रकारे मी 25 इंच लांबीला आणि उंचीला हा 10 इंच घेतलेला आहे. या पदराचे जे साइड्स आहेत त्या मी फोल्ड करून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने ही साडी जी आहे ती दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.